नमस्कार. आपण ऐकतोय नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आपला अध्याय चाललाय 17वा. जालंधरनाथ आणि राजा गोपीचंद यांची भेट. मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातली भीती नाहीशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथांच्या शिबिरात गेला. पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला. तेव्हा कानिफाने राजाला विचारलं की तू जालंधरनाथाला कोणत्या जागी पुरून टाकलं आहेस ते ठिकाण मला दाखव. मग ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला आणि ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवलं. स्थळ त्या शिष्याला दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजाला सांगितलं की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजांना कुपाबाहेर काढतोस ते सांग. हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज, या बाबतीत मला काही समजत नाही. मी सर्वस्वी तुम्हाला शरण आलेलो आहे. माता पिता गुरु त्राता सर्व काही तुम्हीच आहात. मी केवळ आपला सेवक आहे. हा संबंध लक्षात आणून जसं विचाराला येईल तसं करावं, असं राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्याला सुचवलं की राजा, तुझ्या प्राणाचं रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो. प्रथम तू असं कर की सोनं, रूपं, तांबं, पितळ आणि लोखंड या धातूंचे 5 तुझ्यासारखे पुतळे तयार कर. हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार, कासार, लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणलं. त्याला पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करायला सांगितलं. त्या कारागिरांनी आपली सर्व कला आणि अक्कल खर्च करून सोन्याचे, रुप्याचे, तांब्याचे, पितळेचे आणि लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे 5 पुतळे तयार करून आणले. नंतर एक उत्तम दिवस आणि मुहूर्त आणि सर्व पुतळे घेऊन राजा बरोबरच कानिफनाथ गुरुला पुरून टाकलं होतं तिथे गेला. तिथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याच्या पुतळा मध्यभागी गोपीचंदांकडून ठेवला. त्यावेळी राजाला सांगून ठेवलं होतं की तू कुदळी घेऊन खणायला लाग आणि जालंधर गुरुनी तुला नाव वगैरे विचारतात, तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ. ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली. कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळाला लावली. मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असताना आतून ध्वनी निघाला की खाचेवर जो कोणी घाव घालत आहे त्याने आपलं नाव लवकर सांगावं. तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असं म्हणून राजा पटकन बाहेर सरला. गोपीचंद हे नाव ऐकता जालंधरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला. तो म्हणाला, गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावं. असं मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला. याच पद्धतीने दुसरे 4 पुतळे जालंधरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले आणि शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणायला गेला असताना तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोध वडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असताना त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाटीतून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजाला रक्षित आहे यात संशय नाही. यास्तव आता राजाला अमर करू असा जालंधरनाथाचा विचार करून त्यांनी राजाला विचारलं की तू आत्तापर्यंत तू खणीत आहेस, तस्मात तू आहेस तरी कोण ते मला सांग. कानिफाने आपलं नाव सांगून राजाचं नाव सांगितलं आणि तो म्हणाला, गुरुजी, मी बालक कानिफा आहे. आपला शोध करून करून मी या ठिकाणी आलेलो आहे. माझे डोळे आपल्या चरणांकडे लागलेले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असं मला झालेलं आहे आणि म्हणून गोपीचंद राजा खाच उकरून आपल्याला बाहेर काढण्यासाठी तजवीज करीत आहे. ते शिष्याचं भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा आत्तापर्यंत जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली. खूप दिवस खड्ड्यात राहिल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती. सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले. तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा. मग जालंधरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतलं. तो माती दोन्ही बाजूस झाली. नंतर गुरु शिष्यांची नजरानजर झाली. त्यावेळेस कानिफाचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागली. मग जालंधरनाथाने आपल्या शिष्याला पोटाशी धरून म्हटलं की ह्या समयी तू इथे होतास म्हणून राजा वाचला.
इतक्यात गोपीचंद राजाने जालंधरनाथाच्या पायांवर मस्तक ठेवलं. तेव्हा त्यांनी कवटाळून धरलं आणि त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की प्रळयाग्नीतून तू आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा. मग मैनावतीने पाया पडून सांगितलं की महाराज, लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यानंतर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो, तद्वतच 11 वर्ष माझी दशा झाली होती. याप्रमाणे मैनावती भाषण करीत असताना तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चाललेल्या होत्या. हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केलं आणि नंतर जालंधर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्याला म्हटलं की तुझ्या मनात जे काही मागायचं असेल ते तू माग, मी देण्यास तयार आहे. राजवैभव भोगायचं असेल तर ते माग, मी देण्यास तयार आहे. योगमार्ग मागायचा असेल, पाहायचा असेल तर तसं सांग, मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे. मी तुला अमर केलेलं आहे, पण राज्यवैभव चिरकाल राहायचं नाही, कारण हे जेवढं वैभव दिसतं आहे तितकं सारं नाशिवंत आहे. जसा बोध करून त्याला विचार करण्यास सांगितलेलं आहे. त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणलं की राजवैभव शाश्वत नाही. जालंधरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे. आज 11 वर्षेपर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच कायम आहे. ह्याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिस्मतगारापुढे हात जोडून पुढे उभे राहण्याचीच आहे. ह्याच्यापुढे राज्याचीही काय प्रौढी आहे. तर आता आपणही हे अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावं, हाच उत्कृष्ट विचार आहे, असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह केला आणि जालंधरनाथांना सांगितलं की गुरु महाराज, पदार्थाला अग्नीचा स्पर्श झाल्यामुळे तो जसा अग्निमय होतो तद्वतच आता मला तुमच्यासारखंच करून सोडा. हे ऐकताच जालंधरनाथाने त्याची पाठ थोपटली आणि त्याला शाबासकी दिली आहे. मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला. कानात मंत्रोपदेश करून त्याला सनात केलं. त्यावेळी राजाला संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत आणि नाशिवंत दिसू लागले. मग राजाने वडाचा चिक काढून जटांना लावला, कौपीन म्हणजे लंगोटी परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैली कंथा अंगावर घेतली, शिंगी वाजवली, कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणवलं. तसंच भस्माची जोडी काखेत आणि भिक्षेची जोडी हातात घेतली आणि गुरूंच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला. गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांना आणि अंतःपुरातील राजस्त्रियांना समजल्यावर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालंधरनाथाने राजाला तपश्चर्येत जायला सांगितलं. त्यावेळी त्याने राजाला उपदेश केला की आपल्या 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागायला जा. भिक्षा मागताना शिंगी वाजव, माई भिक्षा घाल असं प्रत्येकीला म्हणावं. अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरता निघून जावं. मग गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानूनच गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागण्याकरता गेला. राजाला त्या स्थितीत पाहताच स्त्रियांच्या दुःखाला भरती आली. त्यावेळी त्यांना इतकं रडं लोटलं की त्या झालेल्या कल्लोळामुळे ब्रह्मांड हलकून गेलं. राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुस्सह शोक करू लागल्या. मुख्य राणी लुमावती आणि दुसऱ्या चंपिका, करिता अशा साऱ्या स्त्रियांनी एकामागून एक जवळ घेऊन त्यांना गराडा घालून वेढून टाकलं. त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे व्हायचं आहे ते झालेलं आहे, पण आता इथेच राहून योगमार्ग चालवा, कुठेतरी दूर जाऊ नका. आम्ही विषय सुखाकरता आपला छळ करणार नाही. तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू. हुकूम कराल तिथे पर्णकुटी बांधून देऊ, तिथे खुशाल राहावं. आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांना त्यांनी तिथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला, पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितलं. परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर काही जावं ना. त्या म्हणाला, पतिराज, अरण्यात आपण एकटे राहायला जाणार आहोत. तिथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील. तेव्हा शिंगी कुबडी ह्या मजशी गोष्टी सांगतील, असं राजाने उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा असे काही प्रश्न विचारल्यावर राजाने त्यांना सांगितलं की जमिनीचं आसन आणि आकाशाचं पांघरून मला पुरेल.
कुबडी फावडी या दोन्हीही माझ्या बाजूला निसतील. धुनी पेटवून थंडीचं निवारण करीन. व्याघ्रांबराबर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका, मुलं तिथे हाजी हाजी करायला तयार असतील. घरोघरी माझी आई, बाप, भाऊ, बहीण असतील, ती माझ्यावर पूर्ण लोभ करतील. कंदमुळांची गोडी षड्रस अन्नाहून विशेष आहे. कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन. जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन. सगुण निर्गुण या दोन्हीही शिंगे आणि कुबडी कधीच फुटायच्या नाहीत. आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत आणि त्या कदापिही तुटायच्या नाहीत. कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी आणि भूचरी या दोन आदेय आणि विदेय या दोन्हींकडे प्रकाशितच राहतील. मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन. शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचं मी भूषणच मिरवीन. असा बराच संवाद झाल्यानंतर राजाने भिक्षा घालायला सांगितली असताना मोहयुक्त होऊन त्या भेटायला जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारायला उगारली. ते पाहून मैनावती शिजवलेलं अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. मग गोपीचंद भिक्षा जोडीत घेऊन मातोश्रींच्या पायावर मस्तक ठेवून जालंधर नाथांकडे गेला आणि झालेला सर्व मजकूर त्याला सांगता झाला. मागाहून मैनावती ताबडतोब आली. तिनेही तसंच सांगितलं आणि मग 3 दिवसापर्यंत राजाला जवळ ठेवून गुरूंनी त्याला परोपरीने उपदेश केला. शेवटी राजाला तप करण्यासाठी बद्रिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून 12 वर्ष तप करण्याची आज्ञा केली. त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जायला निघाला. राजाला बोलावयास 2 कोसांपर्यंत कानिफा, जालंधर आणि प्रधान आदी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती. राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखासागरात बुडून गेलं. राजाला लोमवतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं मुक्तचंद. त्याला गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसवलं. त्याला राज्याभिषेक स्वतः जालंधरनाथांनी केला आणि प्रधान, सरदार आदी करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला. त्यांचं समाधान केलं आणि मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचं समाधान केलं. मुक्तचंद याला गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहायला सांगितलं. तर कानिफा आणि त्याचे शिष्य यासह वर्तमान जालंधर 6 महिन्यापर्यंत तिथे राहिला. त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली. आजचा अध्याय 17वा आपण इथेच संपूर्ण करत आहोत. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.